आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मतीन पटेल याचे जे अनधिकृत घर होतं, ऑफिस होतं आणि दुकान होतं, त्यावर महानगरपालिकेने कायदेशीर कारवाई करून ते घर जमीनदोस्त केले. त्यामागचं कारण एक होतं, एक तर ते इलिगल होतं, त्याला 3 दिवसाची नोटीस दिली होती, नंतर 24 तासाची नोटीस दिली होती. हे हायकोर्टात गेले होते. पहिले तर यांनी हे सांगितलं की हे घर मतींचं नाहीच आहे. नंतर हायकोर्टात गेले सांगितलं की साहेब आमच्या नगरसेवक असल्यामुळे त्याचं घर तोडतायत. हायकोर्टाने त्यांना कुठेही इंटरटेन केलं नाही. ते म्हणे ठीक आहे, पुढच्या आठवड्यामध्ये तुमचं काय मत आहे ते आम्ही ऐकून घेऊ. हा जो काही इम्तियाज जलील बोंबलाय लागलाय, याला जर कायदा कळत असेल, हायकोर्टाच्या जजपेक्षाही जास्त, काही सुप्रीमचे त्यांनी काही उदाहरण वगैरे दिले, तर हायकोर्ट ठरवेल ना. हायकोर्टाच्या आदेशाचं पालन जर कॉर्पोरेशनने केलं नसेल तर कंटेम्प्ट ऑफ कोर्टची कारवाई त्यांच्यावर होईल. आणि जर झाली कारवाई तर ऍज इट इज त्याला घरही बनवून देता येईल. परंतु या महाशयाने जे केलंय, रात्री 12 वाजता जाऊन मतींच्या घरासमोर ज्या पद्धतीने तो बोललाय, भाषण आहे त्याचं, म्हणजे जो हिदा खानच्या प्रकरणामध्ये आरोपी आहे, हिदा खान कुठं सापडली? त्या मतींच्या घरात. ती का बाहेर मांडी घालून बसली होती? का तिची आई बसली होती? का तिचा भाऊ बसला होता? का तिची मावशी बसली होती? का तिचा बाप बसला होता? 35 दिवस त्या घरामध्ये होती, म्हणून त्या मतींना पकडलं ना. आणि जेव्हा एखादा आरोपी पकडला जातो त्या टायमाला त्याच्या घरासमोर रात्री 12 वाजता जाऊन सांगणं, चिंता मत करो, हम तुम्हें घर बना के देंगे, चिंता मत करो, हम तुम्हें नगरसेवक फिर से बनाएंगे, याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ काय होतो? तू जो काही गुन्हा केलाय ते होऊ दे. त्याच्या आई वडिलांवर पण एक प्रेशर मेंटेन करण्याचा हा प्रकार आहे की आम्ही तुला घर बांधून देणार आहे, तुझ्या मुलाला आम्ही नगरसेवक करणार आहे. हा खऱ्या अर्थानं अर्बन अतिरेकी ज्याला म्हणतात, अर्बन टेररिस्ट, हा तो प्रकार आहे. पोलिसांनी तातडीने त्या इम्तियाज जलीलवर आज गुन्हा दाखल केला पाहिजे. रात्री 12 वाजता जाऊन तू तिथं बोलतो कसा? आरोपीच्या समर्थनार्थ म्हणजे पाठिंब्यासाठी त्या ठिकाणी सभा घेतो कशी? या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांनी हिदा खानचं कुठं नाव नाही घेतलेलं. फिदा खान का हिदा खान? निदा खान. जे प्रकरण एवढं गंभीर आहे त्या निदा खानचं कुठं नावही नाही. आणि अशा प्रकारे सांगतोय की जसं जेणेकरून हा सगळ्याचा मसिहा झालेला आहे. माझं त्याला ओपन चॅलेंज आहे. इस्लामला मानतोस? कुराण शरीफला मानतोस? ठेव त्याच्यावर हात आणि सांग त्या फिदा खानला मी आणलं नव्हतं म्हणून. तिला लपवण्यामध्ये ह्या इम्तियाज जलीलचा हात आहे. मला खऱ्या अर्थानं सांगायचं, स्पष्टपणे मी बोलतो, मतीन एवढा आरोपी नाहीये, हा इम्तियाज आरोपी आहे. त्याची हिंमत नाहीये. त्या मतीन कोण आहे? तो बिचारा छोटा नगरसेवक. कुणाच्या सांगण्यावरून केलं होतं? यांनी कुराण शरीफवर हात ठेवावं आणि सांगावं, माझा त्याच्याशी काही संबंध नाही, मी त्या फिदा खानला का हिदा खानला मी ओळखत नाही आणि मी तिला त्या घरात लपवलं नाही. मांडणं भूमिका हिंमत असेल. इस्लामचं नाव घेतोस, लोकांना भडकवतोस. पहलगाम मध्ये जाऊन ज्यांनी हिंदू बांधवाला भगिनींना वाचवण्यासाठी ज्यांनी स्वतः जीवाची आहुती दिली, त्या शहीदला एकनाथ शिंदे साहेबांनी घर बांधून दिलं. त्याची चावी संजय शिरसाटने पहलगाम मध्ये जाऊन दिलेली. आम्हाला शिकवतो तू जातीवाद. हा इम्तियाज जलील, हा राक्षस, ही हैदराबादची औलाद,
तिकडची जी आलेली अवलाद ही निजामाची अवलाद या ठिकाणी येऊन हे विष पेरायचं काम करते. त्याला सोडणार नाही मी. उद्या मुख्यमंत्र्यांची भेट आहे. पोलिसांमध्ये मतींनी काय स्टेटमेंट दिलेलं आहे, एकदा त्या स्टेटमेंटच्या आधारावर याला जेलमध्ये गेला पाहिजे. आणि बिद्दलच्या पोलीस कमिशनरला सुद्धा सांगतो, असे रात्रीचे 12 वाजता जाऊन भडकाऊ भाषण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करणार आहात का नाही? कशाच्या बेसवर गेला होता तो तिथं? का म्हणून गेला होता? आरोपीला पाठबळ देण्यासाठी गेला होता. आणि त्याला माहिती देणारे कोण? सकाळी घर पडणार आहे त्याला सांगणारं कोण होतं? पालकमंत्री काय करू शकतो किंवा पालकमंत्र्याचं काय? अरे मी पालकमंत्री पद आणखीन वापरलंच नाही. मला त्या पदाची मस्ती नाहीये. तुम्हाला जी चरबी चढलेली ना ती चरबी उतरवण्यासाठी मी पुढे आलेलो आहे. माझं फिदाखानचं प्रकरण राहिलं बाजूला. संजय ह्याच्या मी काढलं म्हणून ते माझ्याशी दुश्मनी घेतात. अरे पूर्ण चौकशी कर ना. माहित तरी आहे का या मूर्खाला? विभागीय चौकशी झाल्याचं माहिती आहे का त्याला? 4 लोकांची कमिटी होती, त्याला माहित तरी आहे का? माझं जरी प्रकरण असलं तर स्पष्टपणे त्याची चौकशी झाली पाहिजे. आणि तू सुद्धा ती मागणी कर, माझी चौकशी करा म्हणून. ते निदा ते नावं लक्षात येत तुझा. ते निदा खान प्रकरणामध्ये तुझा संबंध नाही म्हणून जाहीर कर. तुम्हाला बाप आहे असं म्हणतोस तू. कुणाचा बाप होतोस रे तू? एवढी मस्ती तुझ्यात कसली? अर्बन टेररिस्ट आहेस तू. तो तुझा जो टोपीवाला दाढीवाला आहे ना तो निजाम, त्यालाही सांग हा महाराष्ट्र आहे, मस्ती चालणार नाही. आम्हाला राजकारण शिकवायच्या भानगडीत पडतात. हिंदूच्या मुलीचं धर्मांतर करतात, लव जिहाद करतात, ड्रग्स विकतात. तुम्हाला काही करायचं, तुमच्या पूजा करायच्या. पिढ्या सगळ्या बर्बाद होत चालल्या. नारेगाव हमेशा हमारे साथ में रहा है का? ड्रग्सचा धंदा करायसाठी. गेल्या 4 महिन्याचा फक्त रेकॉर्ड काढा, किती ड्रग्स त्या ठिकाणून पकडले गेलं. पोलीस रेकॉर्ड आहे ना, FIR असेल ना तिथं. मी बोलतोय म्हणून नाही, पोलिसाचा रेकॉर्ड असेल का नाही सर? त्या ड्रग्स तस्करीमध्ये भाड खाणारे हे असे भाडगाऊ आम्हाला ज्ञान शिकवतात. अहो त्या झोपडपट्टीमध्ये राहणारा गरीब मुलगा आज नशेच्या आहारी गेलेला आहे. दारूसाठी वडिलांचा आईचा खून करणाऱ्याचे प्रकार तिथे घडलेले आहेत. याचा आनंद, आसुरी आनंद हे लोक घेतात. लव जिहादचे प्रकरण करायला लावतात, धर्मांतराचे प्रकरण करायला लावतात. असे अनेक जण या शहरामध्ये आहेत आणि त्याचा मोहरक्या हा इम्तियाज झालेला आहे. कालपर्यंत त्यांनी प्रेसवाल्याचा समोर सुद्धा यायची त्याची हिंमत नव्हती. आज तो दाखवायचा प्रयत्न करतोय की हम अभी है. कारण त्याला वाटलं की जर मी पुढे गेलो नाही तर लोक तोंडात चेन घालतील. अरे इम्तियाज, तू त्या मतींचं घर बर्बाद केलंयस. त्याच्या आई वडिलांचे स्वप्न तू धुळेला मिळवलेस. त्याच्या बायकोच्या स्वप्न तू धुळेला मिळवलेस. खरा आरोपी तू आहेस. त्या फिदा खानला आणून तू त्या घरामध्ये ठेवणारा तू आहेस. तिला लपवणारा तू आहेस. आणि म्हणून तू जे जे पाप केले त्याचा आता घडा भरलेला आहे. लोकांना भयकवणं तुला सोपं वाटतं का? तुझ्या पाठीशी बाकी लोक उभे राहत नाहीत. त्यांना माहिती आहे हे कोणत्या वृत्तीचे लोक आहेत. मतीन पटेलच नाही, तुझं बी घर इलिगल आहे. त्याची सुद्धा चौकशी करायला मी आयुक्ताला सांगणार आहे. तपासायचे परमिशन. हा नाकाने कांदे सोलतोय ना, याची परमिशन एकदा तपासा. परमिशन प्रमाण त्याचं बांधकाम आहे की नाही तपासा.
नसेल तर तोडा त्याचं बांधकाम. या शहरामध्ये गेल्या 8 महिन्यामध्ये जवळपास 6,000 बांधकाम आम्ही पाडले. का हिंदूचे नव्हते ते? हिंदूचे घर नाही पडले गेले त्या, मुसलमानाचे होते ते. इलिगल बांधकामाला आम्ही कधी सपोर्ट केलेला नाही.